चला आता सगळं आवरलं गेलं, जरा बस. अगं काय, अगं खेळतोय वाटत. अगं आज माझ्या मैत्रिणी यायच्यात ना कॉलेजच्या, त्या येऊन गेल्या ना की मग मी सोडते ना त्याला घरी. हा ठीक आहे, चल मग ठेवू आता, जरा घाईत आहे. हा चल बाय. मावशी कुठे होतास तू? आईचा फोन येऊन गेला ना. बरं ते जाऊ दे, आता आता मग यायच्यात त्या हा चल खेळ तू. काय आता यायला पाहिजे, आता वेळ झाली यायची. टिंग टॉंग टिंग टॉंग आल्या वाटतं. तुला जाऊ दे, गेले ते दिवस, आता तू बस ना. हो चालेल चालेल. आणि हे काय, तुम्ही सगळ्या बरोबरच येत. अंजू आलीस का? हो हो हो, तिचा मुलगा आहे. तर मी चेन्नईहून फ्लाईटनं आले, तुझ्याकडे आले. किचनचं मला काही माहित नाही बाई, पण म्हणाला होत्या सीमा देवाच्या मग आता येतील बहुतेक त्या. चाललंय ना ग छान. टिंग टॉंग टिंग टॉंग. वाटतं कोणतं. हाय सीमा, कशी आहेस तू? मी मजेत. अय्या आपण सेम टू सेम ड्रेस घातलेत. हो ना, काय सही. ए सुरेखा, तू पण आली आहे? म्हणजे काय, किती छान. ए सुरेखा, तू कधी आलीस ग? हो का? तू काय मोठी महाराणी ग, डायरेक्ट फ्लाईटनेच लँड झाली असशील ना. महाराणी कोण आहे तू? सगळ्यांना माहितीये. मला वाटतं सीमाचं घर हेच आहे. ऍड्रेस तरी मला हाच वाटतोय. हाच वाटतंय. इथे सीमाच आहे. या हो. ए हाय सीमा. ए अनघा. ए हाय रिलॅक्स. येस. हो हो, मी पाणी आणते. हो हो बसूया रे बाबा. आई ग काय दमलो, दमून आलोय ना आपण. आई ग बाई, हे बस बस ना. अगं ए सीमा, घर किती छान ठेवलंयस ग तू. आणि ती सगळं रेडी ठेवलंय मी, अगदी.
आणि आपण काय म्हणते हिच्याकडे सगळं दिसत नाहीये. अगं ह्या सुगरण सीमाच्या हातच्या जेवणाची चव विसरलो नाही आपण. खरं. किती काळ गेला तरी नाही ना. खरंच अगं काळ कसला, अगं केवढी वर्ष लोटली, खरंच पण ना. आज संधी मिळाली, ते पण आपल्या पतिदेवांच्या राज्य पुरस्कारामुळे. खरंच. आणि मी काय म्हणते ना, अजिबात ही संधी सोडूया नको. अजिबात अजिबात नको. वाव, बघितला का सीमानं घर खरंच ग. मस्तच ठेवलंय. रंग वगैरे केले. आणि तेच ना, अगदी छानच. हे पण ती केवढी झाड झाली. हो, आली 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 आम्हाला पाणी हवंय खरं तर. हा हा हो नाही का. अगं पण तुझ्या लक्षात येतंय का, तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव त्या स्वयंपाकिणीच्या हाताला येणार आहे का. अगं तुझ्या हातचं जेवण घेऊन तुझे मिस्टर खुशच होत असतील. मग? हिच्यावर काय तुझं प्रेमाचं आणि कौतुकाचं वर्ष. थँक्यू. माझे मस्त मजा येईल. सांग सांग. हा ओके. अरे देवा. काय ग. हो बघ. क्या बात आहे. आणि ते सुद्धा फारच गुपचूप केलं, बोलवलं सुद्धा नाही मला तू. ए अगं काय करणार. खरे खरे अगदी भाऊ. हा वेळेचं कारण झालं की सांग. हा पण प्रीती तुझं ग काय झालं. अगं माझं काही फारसं वेगळं नाही झालेलं. सीमाचं झालं अगदी तसं झालं. तुला सांगते काय झालं. तुला माहितीये माझे सतत गाण्याचे कार्यक्रम होत. हो ग बाई. मग पुण्याचं टाउन हॉल, तिथे माझ्या गाण्याचा कार्यक्रम होता. आणि आमचे हे त्या कार्यक्रमाला आले होते मित्रांबरोबर. अरे वा. मग काय अगदी मंत्रमुग्ध होऊन माझं गाणं ऐकत होते. मग काय दुसरं महाशय पुण्याच्या घरी हजर ना गो. हो आणि आईबाबांची बोलणी केली. आमचाही असताच बँड बाजू. काय पण सेम तुझ्यासारखं माझं झालं. काय झालं ग. तुम्हाला माहिती ना मी नाटकात कामं करते. हो ना. आणि माझं ना अखिल भारतीय अकॅडमीच्या स्पर्धा होत्या. आणि ती फुलं आणि नाटक तेव्हा होतं. तेव्हा हे जज म्हणून आले होते इतकं आवडलं की त्यांनी चक्क मागणीच घातली. काय सांगतेस. ते मला त्यांची पर्सनॅलिटी आवडली. कॉम्पिटिशन पण आमचं अगदीच वेगळं बाई. आता काय. अरे तुमचे टॅलेंट्स बघून तुमच्यावर इम्प्रेस होऊन तुमची लग्न झाली. पण माझ्या केसमध्ये असं झालं की माझी कविता पब्लिश झाली ना, ती वाचून आमच्या ह्यांनी काय केलं माहितीये. काय ग केलं. अगं त्यांनी त्या पब्लिशरला शोधून काढलं आणि त्याच्याकडून ऍड्रेस घेतला. आणि मग त्या ऍड्रेसवर ना त्यांनी इतके प्रयत्न केले मला शोधलं. आणि इतक्या परिश्रमाचं मात्र त्यांनी घेतलेल्या यश मिळालं बाई त्यांना एकदाच. अगं अन्न का शेवटी लग्न. खरे खरे अगदी खरे. ती खरे. हो ग बाई. जशी देवाची कृपा तुमच्यावर झाली तशी माझ्यावरही झाली. ए सॉरी तुझ्याकडे वेळच नाही झाला. प्लीज प्लीज तुझी कार्यक्रमात माझा डान्स परफॉर्मन्स बघून ते इतके खुश झाले की दुसऱ्या दिवशी घरी मागणीच घातली. आणि त्यांचं बोलणं इतकं इम्प्रेसिव्ह होतं. आई बाबांनी लगेच होकारच दिला. अगं बाई. आहे ग बाई. अगं बाई. सावधान. हो ग. तेच वाटतंय. इतकं ग कसं सेम. हो ना. मला काय वाटतं आता तुमच्या नवऱ्याने तुम्हाला इम्प्रेस केलंय तर मग तुम्ही ज्या कलेने इम्प्रेस केलेलं त्या कलेचा इथे परफॉर्मन्स झाला पाहिजे.
मज्जाच येईल. फुल आयडिया असा उत्साह असला पाहिजे आपल्यामध्ये. खरंय. एक भाव काय माझ्यापासून नाही नाही प्लीज प्लीज आपण माझं सगळ्यात शेवटी मग सुरुवात कुठून होणार. गोड गळ्याने ना प्रीती प्रीती. हो हो अगदी लागतं टिवून बीन आहे का बघते. हो बघ बाई अगदी शोधून काढ. आम्ही थांबतो वाटलं असतं. हो आहे आहे बरं ठीक आहे. हां चालेल. अगं जरा पाठवेट पण नाही आहे जरा 1 मिनिट. हां चला 1 2 3 स्टार्ट. एक मिनिट. हा जरा नाही सापडतंय. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला. थंड या हवेत घेऊन कवित साजण झुलव मला. मोहन मधुर राती भराला येऊ दे प्रीती. प्रीतीची ही जननीची कशाला कुणाची भीती. झाडामागे चांद हवरती आला. येना आतुर जीव झाला. मी भुलावे स्वैर भावे गीत गावे. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला. थंड या हवेत घेऊन कवित साजण झुलव मला. वाऱ्यात लहर मंद फुलांचा मादक गंध. मोगऱ्याच्या मेलकुंद जीवाला करीती धुंद. माझ्या देही ऊनव चांदण साजे. प्राणामध्ये प्रीतीची पावरी वाजे. आज राया धुंद काया मोह माया. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला. थंड या हवेत घेऊन कवित साजण झुलव मला. साजणारे मोहनारे ऐकणारे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी. सगळी सोय रे मी सांडील पाठी. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला. थंड या हवेत घेऊन कवित साजण झुलव मला. ला 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 ला. मस्त. मधुर स्वरांचा हार घालून पतिराजाला बंदिस्तच केलेला दिसतंय. गाण्याचा हार नंतर मग बाबूंचा हार घातलेला दिसतो. हे काय ग चिडवायला सगळ्या जणी मात्र एकत्र येतात. हा हे पण प्रत्येकीने आपल्या नवऱ्यांना असंच गंताले ना. खरं सांगा. अगदी अगदी प्रीती यू ऍब्सोल्युटली राईट. आता ना पुढचा परफॉर्मन्स आपल्या सुरेखा करू. अगं बाई, हा. सुरेखा ए प्लीज सुरेखा 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 सुरेखा. येस खूप वर्षाने उभी राहते. हा तरी पण थोडस काही मिसिंग असेल तर समजून घ्या. हो अगदी. मी तुला जागा करून देते. जागा करू.
बघायला तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या बापाचा भरलाय खडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. मोठं समजतो स्वतःला मास्तर, गटारात घाल तुझं शास्त्र. मसनात गेले ज्ञान, तुझ्या तोंडात खाली जगत 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 जग. मारे घेतच पैसेचा इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझं उतरवीन समदा मास. तेव्हा येशील गुंडाळत लाज, चाटत देशील कुठं. मी म्हणत काय आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक, म्हणशील मी म्हणत पहिला शुद्ध बोलायला शिक. उगीच वळवळ करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. दाखवतेच रे चोरा, तू बघशील माझा तोरा. आहा आहा हौसी लवली लवली चार्मिंग ब्युटी हाय. सगळे धरतील म्हणजे चुपाय. कुत्रे वाणी घोळवत गोंडा, तरण्या पोरांचं दारात लोंढा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू बेन केम छो, हाऊ डू यू डू. कम गो टू हँगिंग गार्डन. आय बेग पार्डन. कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देतील मोत्याची पुडी, कुणी घालतील फुलांचा सडा. आहा आहा मग कुठून येईल राजकुमार. टकटिक 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 सफेद घड्यावर होऊन स्वार. नजरेला जेव्हा नजर उडत पण माझ्या पायाच पडाल. म्हणल हाय राणी तुझ्या त्या खूपसूरती कैसी आहे का. माग माग हवं ते माग. ए प्यारी धरू नको रा. मी मात्र गावठी अलगद खटू. कालावर चढत लाजेची लाली, नजर जाईल अलगद खाली. मी म्हणत हे काय असं लोगात होईल फुकट असं. फुंकण्यापर्यंत सरड्याची धाव, टिटवीने धरावी का दर्याची हो. हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा तोडा, गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा. मग राजा तेल रथात बसून तगडाक 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 म्हणत मंजू कसा बी कर पण हो माझी सून. दरबारी धरतील मुठीत नाक, म्हणतील राजाचा मान तरी राग, राजाचा मान तरी राग. अरे तोरण बांधा रांगोळ्या काढा, या अशोकाला शिकवीन चांगलाच धडा. मग मंजू म्हणत महाराज ऐका, त्या अशोका मास्तरला बेड्याच ठोका. शिसाचा रस त्याच्या कानात वता, लखलख सुरीनं गर्दन छाटा. मास्तरला घोड्याच्या शेपटीला जोडा, पाठलून काढून चक्काने फोडा. महाराज म्हणतील भले होशियार, धाडून द्या रे घोडेस्वार. तगडक 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 राजाचे शिपाई धरतील तुला. म्हणशील मंजू सोडी मला. लोळशील कसा, धरशील पाय लोळशील कसा. रडत राहशील ढसा ढसा. जगत जगत तुझं न तुझं वस्कन अंगार आहे ना. हॅट भोगटा कर्माची फळं, तुझ्या चुरू चुरू जिभेला कायमचं टाळ. मग महाराज म्हणतील ह्याची गर्दन तोडा, ह्याची गर्दन तोडा. हम मी म्हणत जाऊ दे गरीबाला सोडा, गरीबाला सोडा. तू म्हणशील मधुदेवी आलो तुला शरण, आलो तुला शरण, आलो तुला शरण. शरण आलेल्याला देऊ दे मरण, देऊ दे मरण, देऊ दे मरण. हाट छान करतो ग. ही कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली मला खरंच. खरे खरे यू आर वंडरफुल. सीमा
काही कविता वाच. नाव रिलॅक्स. हो ना, पण मी काय म्हणते, मला कागदाचं येत नाही हो. मी आपली कविता माझी वाचून दाखवते. बरं. मी आणलंय कवितेचं पुस्तक माझं. बरं, हां, माझ्या कवितेचं नाव आहे ये वसंत. कधी मंद मंद कधी मंद मंद येतो सुगंध, कधी दूरही जातो तो, कधी थंड थंड रात बंद, कधी थंड थंड रात बंद, कधी थरारून जातो तो. मनफुलवी हसू देई, मनफुलवी हसू देई, आनंद एका थेंबाने होई. जाई जुई अबोली, जाई जुई अबोली, त्याच मातीतून येई. केसात त्यास माळताना, केसात त्यास माळताना, गंध मातीचा दरवळला. मग उंच उडी आकाश भिडी, स्वप्न जसे सत्य. पण कुठे हरवली वर्षाती, पण कुठे हरवली वर्षाती, का पोळते पाय अजूनी. तो गंध दे, सुगंध दे, वर्षानंतर वसंत ये. खूप छान ग. मस्त. हा, अगदी खरंय, अगदी खरंय. अगदी खरंय तुझं. आता नेक्स्ट परफॉर्मन्स काय आहे माहितीये ना, क्रांतीचा डान्स. क्रांतीचा डान्स झालाच पाहिजे. अगं असं नाही का, त्याच्यात काय एवढं. तुझ्याकडे गाणं असेल ना. हा, कुठलं माझ्याकडे बघ, मराठी मला ते गंमत जम्मत मधलं गाणं आहे माझ्याकडे, ते उधळी ते रे गुलाब. ते करतेस का? ते कॉलेजमध्ये असताना तू केलं होतं, आठवतंस का तुला? हो ना. बरं, मग मी लावू का? हो लाव. हा, रेडी? नाही, थांब रेडी नाही होत. बरं बरं बरं, झालं की सांगा. ओके, चालू करू? येस. हा. खरंच अगदी खूप छान. धम्माल येते. वा,
काय छान वाटतं. थोडस घे थंड काहीतरी. हे घे ना. काय इतकं आपलं सगळं इतकं छान सगळ्यांचं हे झाल्यानंतर आता दमले असणार तुम्ही, तर आपण आता जेवायला घेऊया का? ए हो ग, खूप भूक लागले. आम्ही सगळं संपलं. मग आता अजून काय राहिलं? हिचं काय राहिलं आता? आतापर्यंत आपण जे काही सांगितलं हां. ते लग्नाच्या आधीचं होतं. मग आता लग्नानंतर पतिदेवांचं प्रेम कसं टिकून आहे ते सांगितलंच नाही. काय म्हणायचंय हिला? पण प्रेमाच्या गोड गोष्टी झाल्याशिवाय हे मनोरंजन पूर्ण कसं व्हायचं? क्रांती ऍब्सोल्युटली राईट आहे. तू मला असं वाटतं ना, याची सुद्धा सुरुवात आपण प्रीतीनेच करूया. हो अगदी बरोबर. हे काय हे? नाही प्रीती, ए बाबा प्रीती चला. बरं, सांगते. हा सांग, हे माझी सांग, गंमत हे आहे. सांग. आमचे हे ना अशी कार्यक्रमाला जायला अशी तयार होत असेल ना, तर असे अगदी समोर येऊन बसतात असे, आणि हो असं बघताय असं विचारलं तर काय म्हणतात माहितीये? तूच माझी प्रिय कंठी. आई ग, तुझ्या स्वरांच्या सौंदर्यापेक्षा मला तूच सुंदर दिसतेस. आणि तुला आणि एक गंमत सांगते. एका पार्टीला 1-2 पेग लावून आपल्या मित्राला सांगत होते. हो, काय सांगत होते माहितीये? कोणी कितीही म्हटलं ना तरी आय लव्ह माय सिंगिंग बर्ड, शी इज वंडरफुल. वा मस्त. तुला माहितीये का आमच्या यांचं कसं आहे माहितीये? 16 बरस की माझी कविता वाचून आज 16 वर्ष झाली, तरी मी त्यांच्याकरता 16 वर्षाची तरुणीच दिसते. 16 वर्षाची तरुणी. मग अगं माझे केस जरा जरी इकडचे तिकडे झाले ना असे तरी त्यांना चालत नाही हो. आणि माझ्या कपड्यांच्या बाबतीत तर फारच अनघा, खूपच प्रेम दिसतंय. यू नॉटी गर्ल. क्रांती, तुझं काय ग? ते अगदी निराळ. आहे तर. माझा दादा ही बावळी डान्स परफॉर्मन्स बघून ते असे म्हणतात, हा तुझा डान्स झालाच पाहिजे अशी कोणी अटच घालतात. अगं बाई, प्रत्येक ऑर्गनायझरला अशीच अट घालतात की काय? ते आमचे मात्र ना खूपच चूजी ग, चूजी हिचा नवरा. हे काय म्हणतात माहितीये का? नाटकात जर काम करायचं असेल, हिरोईनचा रोल असेल तरच परमिशन देणार. हिरोईन मी अजून 10-12 वर्ष तरी हिरोईनचा रोल करू शकेन. हिरोईन. हे काही मला पटत नाही. तुला तरी पटतं. इथे माझ्या पटायचा प्रश्न येतोच. मग आमचे हे फोर्स करतात. सुरेखा, अगं प्रत्येक ऍक्ट्रेसला वाटतं की तिने हिरोईनच असावं. खरं. आणि त्याच्याकरता ती कायम चिरतरुण राहण्याचा प्रयत्न करते. वय, रूप, फिगर काढ येऊन नाही. कसं बोलली? बरोबर सुरेखा, पण इतकं पण अजीर्ण जेवण कोणाला वाढू नये. खरंच आता काय पडलं? अरे गधड्या, फोटोवर बॉल मारलास तू, काच फुटली ना. आता हे मलाच ओरडतील बघ. किती मस्ती करतोस रे, जरा पण शांत बसत नाही. हे कोण आहे ग? तिची अंजू बहीण होती ना, तिचा मुलगा आहे तो. अगं बाई ती आली सीमा. काय केली बघ ह्या मुलाने फोटोची अवस्था. इतका छान मी फोटो फ्रेम करून लावला होता आणि त्याच्यावर ह्यानी बॉल मारला आणि काच फुटली. आता खरंय, पण म्हणून काय झालं? सीमाच्या मिस्टरांचा फोटो कसे बघूया? असणार ग, सुंदरच असणार दिसायला. छानच असतील की. असं कसं झालं? हे अशक्य आहे. हे शक्यच नाही. अगं मला दाखव, काय झालं तुला? असं काय करतेस? काय झालं? अगं या दोघी का गंभीर झाल्या? हे माझ्या नवऱ्याचाच फोटो आहे हा, पण या दोघींना काय झालं काही कळतच नाहीये. अगं मामा तरी बघू. काय झालं?
कशाला रडते? काय झालं? काय झालं दोघींना? शिवा, तू ही काय चेष्टा लावलीस सांग? हा फोटो तुझ्याकडे कसा आला? नवऱ्याचा. कसं म्हणजे हा माझ्या नवऱ्याचा फोटो आहे का? बोलतोस तू आता शुभम कुटीतला आमच्या ह्यांचा फोटो आहे ग. अगं सिद्धार्थचा फोटो आहे काही असं कसं म्हणजे ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येत आहे का? मला तर सुचेल असंच झालंय बाई. म्हणजे नावं जरी वेगवेगळे आहेत तरी चेहरा एकच दिसतोय. बापरे शिट. काय करायचं? काय करायचं सीमा आता? तुझ्या लक्षात येते का आपण फसवले गेलो होतो? हो बापरे. काय ना मला असं वाटतं सुरेखा आपल्याला इतकं हळवं बनून नाही चालणार आहे तुला. अगं आठवते कॉलेजचे दिवस किती बिंदास होतो आपण. कोणी सुद्धा फसवू शकत नव्हतं आपल्याला. आणि तरीच मी म्हणते आपल्या 5 जणींची लग्नाची कथा सेम कशी आहे. हा आता कळते ह्या तोत्याने आपल्याला फसवलंय. मला असं वाटतंय आपण उद्या त्या कार्यक्रमात जाऊया आणि त्याचं पितळ उघडं करूया एकदम. आणि चांगला अद्दल घडवूया त्याला. चांगली अद्दल घडूया.